दोस्तांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो विषय ऐकताच अनेक लोक घाबरतात. मला कोर्टात साक्ष द्यायला बोलवलं आहे. काही चूक झाली तर वकील अडकवतील का? पोलीस किंवा आरोपी दबाव टाकतील का? दोस्तांनो, कोर्टात साक्ष देणे हा गुन्हा नाही, तर तुमचा कायदेशीर कर्तव्य आणि अधिकार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. साक्ष म्हणजे काय? साक्षीदाराचे अधिकार काय? काय बोलायचं काय नाही, घाबरायची गरज आहे का नाही, खोटं बोलल्यास काय शिक्षा होते आणि स्वतःचे संरक्षण कसं करायचं, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. साक्ष म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कोर्टासमोर सत्य सांगणे म्हणजे साक्ष. जर तुम्ही एखादी घटना स्वतः पाहिली असेल किंवा ऐकली असेल किंवा एखादी माहिती तुमच्याकडे असेल आणि कोर्टाने तुम्हाला बोलवलं असेल तर तुम्ही साक्षीदार होता, म्हणजेच विटनेस होता. साक्ष देणे म्हणजे कोणताही बाजूने बोलणे नाही. साक्ष देणे म्हणजे फक्त सत्य सांगणे. कायद्यानुसार साक्षीदाराचे अधिकार. दोस्तांनो, भारतीय कायदा साक्षीदाराला संपूर्ण संरक्षण देतो. सत्य बोलण्याचा अधिकार. तुम्हाला जे पाहिलं ते माहिती आहे तेच बोला. अंदाज, अफवा, ऐक्यू गोष्टी सांगू नका. जबरदस्ती टाळण्याचा अधिकार. कोणीही म्हणजे पोलीस जर जबरदस्ती करत असेल तर टाळू शकता. वकील जबाबदारी करत असेल तर टाळू शकता. आरोपी जर म्हणत असेल तर अशी साक्ष दे तर टाळलेच पाहिजे. तुमच्यावर दबाव टाकू शकत नाहीत. यातलं कोणीच म्हणजे पोलीस, वकील, आरोपी पण. वकील अडकू शकत नाही. वकील कितीही प्रश्न विचारू, तुम्ही शांतपणे मला माहित नाही असं सांगू शकता. कोर्टात साक्ष देताना लोक का घाबरतात? बहुतेक लोकांना भीती असते कारण कोर्टाची भाषा अवघड असते. वकील कठोर प्रश्न विचारतील असं वाटतं. काहीतरी चुकीचं बोलू अशी भीती असते. आरोपी किंवा त्यांचे लोक दबाव टाकतील अशी भीती असते. दोस्तांनो, कायदा तुमचे संरक्षण केलं आहे. साक्ष देताना काय करावं? सगळ्यात पहिला, शांत राहा. कोर्टाची कोणतीही घाई नाही. प्रश्न नीट ऐका, समजावून घ्या, मगच उत्तर द्या. फक्त सत्य बोला. जे पाहिलं नाही ते बोलू नका. जे माहीत नाही त्यासाठी माहीत नाही असं बोला. अंदाज राहू नका. कदाचित, बहुतेक, मला असं वाटतं हे शब्द टाळा. लांब उत्तर देऊ नका. जितकं विचारलं तितकंच उत्तर द्या. साक्ष देताना काय करू नये? तर खोटं बोलू नये. कोणाच्या सांगण्यावरून साक्ष देऊ नये. दबावाला बरी पडू नका. राग, भीती, भावनेमध्ये उत्तर देऊ नका. खोटी साक्ष दिल्यास काय शिक्षा? मित्रांनो, खोटी साक्ष देणे हा गंभीर गुन्हा आहे. भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC कलम 191 ते 193. खोटी साक्ष दिल्यास 7 वर्षाचा तुरुंगवास किंवा दंड म्हणतात. म्हणून सत्य बोला. घाबरू नका. कायद्यावर विश्वास ठेवा. साक्षीदाराला धोका असल्यास काय करावं? जर धमकी मिळत असेल, दबाव टाकला जात असेल, जीवाला धोका वाटत असेल, थेट कोर्टाला सांगा. सरकारी वकिलांना कळवा. पोलीस संरक्षण मागू शकता. तुम्हाला संरक्षण दिलं जाईल. शेवटचा आणि महत्त्वाचा सल्ला. दोस्तांनो, कोर्टात साक्ष देणं म्हणजे त्रास नाही, धोका नाही, तर ते आहे समाजासाठीचे कर्तव्य, न्यायासाठी योगदान, सत्याचा विजय. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्याय देणारी माहिती सोप्या शब्दात तुमच्यासाठी. धन्यवाद.